आपण जेव्हा हॉटेलमध्ये जातो किंवा ढाब्यावर जातो तर मस्तपैकी ऑर्डर देतो तो काळा चना मसाला आणि भटुरा. तशी पाहिली तर ही डिश उत्तर प्रदेशकडली म्हणजे दिल्लीमध्ये फार फेमस आहे. ही भाजी चवीला तर अतिशय छान होते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण आवडीने खातात. आणि तुमच्याकडे जर पाहुण्यांना तुम्ही मेजवानी केली तर तुमची वाहवा केल्याशिवाय ते राहणारच नाहीये. चना मसाल्याच्या भाजीसोबत मी हिरवी चटणी पण मस्तपैकी बनवली आहे. तर चला पाहूया आपण प्रतिभा फिरोदियाज किचनमध्ये रेसिपी कशी बनवायची ते. चना मसाला बनवण्यासाठी भाजीची वाटी मी नेहमी दाखवते ती 1 वाटी भरून हरभरे घेतलेले आहेत. यापेक्षा छोटे हरभरे येतात आणि त्याच्यापेक्षा थोडेसे मोठे मी हे डी-मार्ट मधून आणलेले आहेत. याची चना मसाल्याची भाजी अतिशय छान होते. रात्रभर भिजवलेले आहेत साध्या पाण्यामध्ये आणि आता हे सकाळी हे पाणी मी काढून टाकणार आहे. रात्रभर चणे भिजवल्यामुळे ते छान भिजतात आणि हे 1 वाटी भिजवलेले चणे 2 वाटी तयार झालेले आहेत. हे साधारण 2 ते 3 व्यक्तीसाठी भाजी तयार होईल. चण्याचं वजन साधारण 150 ग्रॅम होतं. यामध्ये बुडेल आणि थोडंसं वरती राहील एवढं पाणी आपल्याला घ्यायचं आहे. यामध्ये आपल्याला जास्त पण पाणी घालायचं नाही आणि खूप कमी पण पाणी घालायचं नाहीये. मध्यम आकाराचा एक कांदा मी चिरून घेतलेला आहे आणि तो पण यामध्ये घेत आहे. 1 तमालपत्र, येथे मी 2 हिरव्या विलायची खलबत्त्याने फोडून घेतलेल्या आहेत. 2 लवंगा घेतलेल्या आहेत. 3 काळी मिरी घेतलेल्या आहेत. 1 छोटा चमचा आल्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत. 1 मोठी विलायची खलबत्त्याने फोडून घेतलेली आहे. विलायची फोडून घेतल्यामुळे त्याचा स्वाद व्यवस्थित त्या चण्यामध्ये उतरतो. 1 छोटा दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे. 2 आवळा सुपारीचे तुकडे मी यामध्ये घेणार आहे. त्याच्यामुळे चण्याला कलर तो खूप छान येतो आणि चव पण छान येते. तो पूर्वी काय करायचे आणि अजून पण बरेच जण त्याच्यामध्ये चहा पावडर उकळून टाकतात. आपण चहा पावडरचा उपयोग करणार नाहीये. जर तुमच्याकडे आवळाची सुपारी नसेल किंवा आवळ्याचे तुकडे असले ते टाकले तरी चालतात आणि नसेल तर तुम्ही 1 कपभर पाण्यामध्ये 1 चमचा चहा पावडर उकळून ते पाणी गाळून यामध्ये टाकलं तरी चालू शकतं. छोटा अर्धा चमचा मीठ मी यामध्ये घेतलेलं आहे आणि 1 चमचा शुद्ध तूप घेतलेला आहे आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे. शिजवतानाच हे पदार्थ आपण का घेतले तर ह्या पदार्थांचा स्वाद त्या हरभऱ्यामध्ये पूर्ण उतरला जातो आणि आपली भाजी अतिशय चवीला छान होते. सुरुवातीला फुल गॅस ठेवून 1 शिट्टी झाली की मी लगेच गॅस बारीक करून 10 मिनिट हे चणे शिजवून घेणार आहे आणि गॅस बंद करणार. प्रेशर संपून कुकर थंड झाल्यावरच आपल्याला झाकण उघडायचं आहे. जर तुमच्याकडे स्टीलचा कुकर नसेल आणि ॲल्युमिनियमचा कुकर असेल तर तुम्ही ॲल्युमिनियमच्या कुकरमध्ये स्टीलच्या भांड्यामध्ये सगळे पदार्थ ठेवून आपल्याला उकडून ह्याच पद्धतीने घ्यायचे आहेत. चणे आपले शिजतायत तोपर्यंत आपण भटुऱ्यासाठी पीठ मळून घेऊया. त्यासाठी मी ते भाजीची वाटी दाखवते ते 2 ते 2.5 वाट्या गव्हाचं पीठ मी चाळून घेतलेलं आहे. भटुरे छान फुलण्यासाठी पाव वाटी मी बारीक रवा घेतलेला आहे. भटुऱ्यांची चव वाढवण्यासाठी आणि चांगलं पीठ फर्मेंटेशन होण्यासाठी येथे मी पाव वाटी आंबट दही घेतलेलं आहे. दही खूप दिवसाचं नसावं. 1 चमचा साखर घेतलेली आहे. चवीनुसार मीठ, अर्धा ते पाऊण चमचा मीठ घेतलेला आहे. पाव चमचा बेकिंग पावडर घेतली आहे. तुमच्याकडे बेकिंग पावडर नसेल तर तुम्ही पाव चमचा सोडा खाण्याचा घेतला तरी चालेल. अगदी थोडंसं तेल घ्यायचं आहे. 1 चमचा छोटा. मिश्रण सगळं व्यवस्थित एकत्र केले आणि येथे मी कोमट पाण्याचा वापर करत आहे. थोडंसं कोमट पाणी घ्यायचं कारण आपला रवा त्यामध्ये छानपैकी भिजला जातो. थंडीमध्ये तर थोडंसं गरमच पाणी घ्यायचं आणि उन्हाळा असला तरी पण एक थोडंसं कोमट पाणी आपल्याला वापरायचं आहे. थोडं पाणी घेऊन आपल्याला हे पीठ फार घट्ट पण मळायचं नाही आणि फार ढिल्लं पण मळायचं नाही. साधारण पोळीपेक्षा थोडंसं ढिल्लं पीठ करायचं आहे. साधारण अर्धा ते 1 तास पीठ आपल्याला भिजवायचं आहे. 3-4 तास पीठ आपल्याला हे भिजवायचं नाही कारण आपण त्यामध्ये दह्याचा वापर केलेला आहे. आपला कुकर थंड झालेला आहे. आपले हरभरे एकदम छान शिजले असं बोटाने दाबून पाहिजे. जर तुम्हाला शंका वाटली की कच्चे आहेत तर परत थोडेसे शिजवून घ्यायचे आहेत. यातले आपल्याला खडे मसाले दालचिनी, तमालपत्र, आवळ्याचे तुकडे, बडी विलायची हे काढून घ्यायचं आहे. आपण मसाले तयार करून घेऊयात. येथे मी 1.5 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे. अर्धा चमचा हळद पावडर, अर्धा चमचा जिरा पावडर, 2 चमचे धना पावडर, अर्धा चमचा किचन किंग मसाला. येथे मी भाजीची चव वाढवण्यासाठी एव्हरेस्ट कंपनीचा चना मसाला 1 चमचा घेतलेला आहे आणि तिखटपणासाठी थोडीशी तिखट मिरची पावडर घेतलेली आहे. येथे मी पिकलेले 3 टोमॅटो घेतलेले आहेत. तुमच्याकडे जर मोठे टोमॅटो असतील तर तुम्ही 2 टोमॅटो घेतले तरी चालतील आणि त्याच्या बिया काढून घ्यायच्या आहेत. छोट्या 7-8 पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत.
काड्यासहित थोडी कोथिंबीर घेतलेली आहे. हरभऱ्यामध्ये अगोदर मीठ टाकल्यामुळे आता थोडंच मीठ आपल्याला घ्यायचं आहे. टोमॅटो आणि हे सर्व मसाले पाणी न टाकताच आपण एकदा फिरवून घेऊया. मसाले एकदा फिरवून झाले की त्यामध्ये थोडं पाणी घालून परत ते आपल्याला मिक्सरवर फिरवून घ्यायचे आहेत. परत एकदा फिरवून झालेलं आहे आणि त्यामध्ये मी शिजलेले 1 चमचा हरभरे त्याच्यामध्ये घेत आहे आणि हे परत आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी घालून या मसाल्यामध्ये ते मिक्स करून घ्यायचं आहे. भाजीला फोडणी देण्यासाठी येथे मी भाजीचे 2 मोठे चमचे तेल घेतलेलं आहे. या भाजीला थोडं तेल जास्तच लागतं. तेलाला तावाला की अर्धा चमचा जिरे घ्यायचे आहेत आणि थोडा हिंग घ्यायचा आहे. हिंगाने भाजीला स्वाद तर छान येतोच, शिवाय हरभरे पचायला पण आपल्याला हलके होतात. शिवाय मी त्याच्यासोबत लांब लांब आल्याचे काप करून घेतलेले आहेत. 2 मध्यम आकाराचे कांदे घेऊन बारीक चिरलेत आणि ते आता आपण यासोबत परतून घेऊयात. गॅस मी मीडियम केलेला आहे. कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे. 4-5 मिनिट मी हा कांदा परतून घेतलेला आहे. कांदा आपल्याला कच्चा ठेवायचा नाही. आपण पाहू शकता कांद्याला चांगला ब्राउनिश कलर आलेला आहे. या तयार केलेल्या मसाल्यामध्ये पाव चमचा आमचूर पावडर घ्यायची आहे. कांदा आपल्याला जळू द्यायचा नाही आहे आणि हे मसाले मिक्स केलेले या कांद्यामध्ये आपल्याला मिक्स करायचे आहेत. मध्यम गॅसवर टोमॅटोची ग्रेव्ही आणि मसाले आपल्याला तेल सुटूपर्यंत परतून घ्यायचे आहे. 5-6 मिनिट झालेत. हा मसाला मी परतून घेत आहे. आता या चणा मसाल्याबरोबर खायला एक मस्तपैकी हिरवी चटणी आपण करणार आहोत. त्यासाठी मी एक ताजी कोथिंबीर कोवळ्या काड्यांसहित घेतलेली आहे. ती बारीक चिरून घेतलेली आहे आणि त्यामध्ये पुदिन्याची पाने, फक्त पाने घ्यायचेत, काड्या घ्यायच्या नाहीत, नाहीतर चटणी कडसर होते. ती पण स्वच्छ धुवून घेतली आहेत आणि त्यासोबत थोडंसं आलं घेतलेलं आहे. चवीनुसार अर्धा चमचा मीठ घेतलेलं आहे. मध्ये मध्ये आपल्याला ग्रेव्ही पण परतत राहायची आहे. अर्धा चमचा जिरा व थोडंसं हिंग घेतलेलं आहे. चटणी आपल्याला फार तिखट बनवायची नाही, त्यासाठी मी अगदी थोडाच तुकडा हिरव्या मिरचीचा घेतला आहे आणि वरून थोडंसं लिंबू पिळून घेतलेलं आहे. थोडं पाणी घालून हे फिरवून घेऊया. चटणी हिरवीगार राहण्यासाठी यामध्ये मी 2 बर्फाचे तुकडे घेतलेले आहेत आणि परत एकदा ही चटणी आपण फिरवून घेऊया. हिरवीगार चटकबाज चटणी आपली तयार झाली आहे. तयार झाल्यानंतर ती आपल्याला काळी पडू नये म्हणून फ्रीजमध्ये ठेवायची आहे. ग्रेव्ही थोडी कोरडी पडल्यामुळे मी त्यामध्ये अर्धी वाटी कोमट पाणी घेतलं आहे आणि ती परत परतून घेत आहे. जवळजवळ 10 ते 12 मिनिट मी ही ग्रेव्ही परतून घेतलेली आहे. ही ग्रेव्ही जितकी परतून घेताल ना तेवढी ती चण्याची भाजीला एवढी छान चव येते ना, म्हणून चांगली परतून घ्यायची. आणि कढईला आता ग्रेव्ही सुटायला लागलेली आहे आणि मग आपल्याला यामध्ये हे उकडलेले चणे घ्यायचे आहेत. ग्रेव्हीमध्ये थोडेसे चणे शिजवून घेतल्यानंतर मी त्याच्यामध्ये थोडंसं कोमट पाणी घेतलेलं आहे. आपल्याला चण्यामध्ये खूप पाणी टाकायचं नाही आहे. आपल्याला फार पातळ भाजी करायची नाही, भाजी अशी मिळून आली पाहिजे. भाजीला छानपैकी तेल सुटलेलं आहे आणि याचा स्वाद वाढवण्यासाठी कसुरी मेथी मी हातावर चुरगळून घेतलेली आहे आणि त्यामध्ये आल्याचे उभे लांब लांब काप कापलेले आहेत ते पण घेतलेले आहेत. त्याचाही स्वाद छान लागतो. आणि हिरवी मिरची मी लांब कापून घेतलेली आहे, त्याचे 2 तुकडे या भाजीमध्ये घेत आहे. या सगळ्यांनी त्या भाजीचा स्वाद अतिशय छान येतो. हे सर्व व्यवस्थित मिक्स केल्यानंतर मध्ये मध्ये चेक करत ही एक 5-6 मिनिट अजून आपण भाजी चांगली शिजवून घेऊया, म्हणजे सगळे मसाले त्या चण्यामध्ये छानपैकी मुरतील. 7-8 मिनिट झालेले आहे आणि आपली भाजी आता चांगली शिजलेली आहे. आता याला मस्तपैकी एक तडका देऊया. 2 चमचे शुद्ध तूप मी चांगलं गरम करून घेतलेलं आहे. यामध्ये आपल्याला कलर येण्यासाठी काश्मीरी मिरची मी घेतलेली आहे. पीठ आपलं चांगलं भिजलेलं आहे. परत एकदा चांगलं मळून घ्यायचं आहे. थोडंसं पोळपाटाला तेला तुपाचा हात लावून घ्यायचा आहे आणि छोट्या आकाराचा उंडा घेऊन मी छोट्या आकाराचेच भटुरे बनवणार आहे. उभ्या ओव्हल शेपमध्ये हे लाटून घ्यायचे. फार जाड पण नाही आणि फार पातळ पण नाही. मीडियम गॅस करायचा आहे. तेलाला आपल्या चांगला ताव आलेला आहे. याचप्रमाणे आपल्याला सगळे भटुरे तयार करून घ्यायचे आहेत. हे पहा अगदी मस्त टम्म फुगला आहे आणि आपल्याला हवं तर थोडंसं झाऱ्याने हळूहळू खाली दाबून घ्यायचा आहे, म्हणजे तो छानपैकी तळला जातो, कच्चा राहत नाही. रवा घातल्यामुळं छानपैकी आपले भटुरे फुलले आहेत आणि दोन्ही बाजूने मी व्यवस्थित त्याला तळून घेतलेलं आहे. अशा झारीने काढलं म्हणजे एक्स्ट्राचं तेल पटकन निघून जातं. गरजेनुसार मी गॅस कमी जास्त करून घेत आहे.
जर तुम्हाला पीठ पातळ वाटलं तर त्यामध्ये थोडंसं गव्हाचं पीठ मिक्स करायचं आहे, आणि फार घट्ट वाटलं तर थोडंसं पाण्याचा हात लावून पीठ ढिल्ल करून घ्यायचं आहे. सुरुवातीला थोडा मोठा गॅस ठेवला आहे, नंतर तो आपल्याला मध्यम करायचा आहे. कमी जास्त गॅस करत हे भटुरे तळून घ्यायचे. किती सुंदर फुलला आहे तो, कच्चे राहत नाही, खायला पण छान लागतात. गव्हाचे भटुरे नंतर थोडे लूज पडतात. जर तुम्ही मैद्याचे केले तर ते बराच वेळ फुललेले राहतात. मस्तपैकी टम्म फुगलेले गव्हाचे भटुरे पण तयार झालेले आहेत, आणि सोबत आपली चना मसाल्याची भाजी पण अतिशय सुंदर झालेली आहे. भातासोबत खायला ही चना मसाल्याची भाजी तर खूप छान लागते. तुम्ही भटुऱ्याबरोबर खा, चपातीबरोबर खा, नानबरोबर खा, पराठ्याबरोबर खा, अतिशय अप्रतिम चवीची लागते. भटुरे तर आपण बनवलेच आहेत, सोबत आपण केलेली आहे हिरवीगार मस्त चटकबाज चटणी. ही रेसिपी आपल्याला तर नक्की आवडणार आहे. रेसिपीला लाईक करायचे, चॅनलला सबस्क्राईब करायचं, आणि भेटायचं आपल्याला परत एक नवीन चटपटीत रेसिपीसह.